गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे आणि पाहता पाहता सगळ्या पुरोगामी लिब्रांडो माध्यमातून ह्या निवडणुकीच्या बातम्याच गायब झाल्या. हिंदीमध्ये हर्ष कुमार सिंह या ज्येष्ठ पत्रकारांनी ह्याच्यावर फार छान व्हिडिओ केलाय. भाऊ तोरसेकरांनी पण केलाय, जरूर बघा तो. ह्याच्या मागची जरा कारण मीमांसा समजून घ्या. वारंवार एक काहीतरी खोटा प्रचार करत राहायचा लोकांवरती, त्याचा परिणाम होत नाहीये न उलटा आपल्यावरतीच परिणाम होतो हे आता माध्यमांच्या लक्षात येत चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही टीका करा, त्याला काय हरकत नाही, स्वागत आहे कुठल्याही टीकेचं. मोदी अमित शहा संघ भाजपवरती वारंवार टीका करा, पण जोपर्यंत त्या टीकेमध्ये काहीतरी वस्तुनिष्ठता आहे, काहीतरी सत्याचा अंश आहे, तोपर्यंत लोक ते समजून तरी घेऊ शकतील किमान. पण तुम्ही काहीतरी खोटं वारंवार समोर आणता, याचा परिणाम असा होतो की लोक तर ते पाहिनाशे होतात, त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. पण उलटा परिणाम म्हणजे यांचा खप कमी होत चाललेला आहे. जे प्रिंटेड म्हणजे छापील वर्तमानपत्र आहे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आधीच कोरोनाच्या नंतर कंबरडं मोडलं होतं सगळ्यांचं. आणि दुसरं जे इलेक्ट्रॉनिक्स चॅनल्स आहेत, माध्यमं आहेत सगळे, त्यांचे TRP कमी होत चाललेलं आहे. ह्याचा सरळ परिणाम व्यवसायावरती होतो आहे. अजून एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं आम्हाला तुमच्या समोर ठेवायची. याआधी सुद्धा सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आम्ही असं म्हणालो होतो की आम्ही काही वेगळा स्वतःचा अजेंडा चालू शकत नाही. कोणी कितीही जरी आरोप केलेला असला, कुठल्याही माध्यमांच्या बाबतीमध्येच मुळात अडचण ही असते की कोणीतरी सुपारी दिलेली म्हणून तुम्ही ती सुपारी वाजवतात, हे फार काळ चालत नाही. कारण की ही माध्यमं लोकाभिमुख आहे. सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद जोपर्यंत आहे तोपर्यंत ही गोष्ट चालणार आहे. तुम्ही व्यवहाराच्या पातळीवरती पडद्याच्या पाठीमागं काय तुम्हाला करायचं ते करा, तुमचा मुद्दा आहे. पण जेव्हा तुम्ही समोर येता, आणि माध्यम ही अशी गोष्ट आहे की लोकांशी तुमचा 100% रोज कायमचाच संपर्क असतो. लोकांमधलंच माध्यम आहे हे. म्हणजे हा व्यवसाय असा नाहीये की ज्याचा लोकांशी संबंध रोजच्या रोज येत नाही. असं हे रोज क्षणाक्षणाला येत राहतं आणि तेच तुम्हाला तो अर्थ दाखवायचा असतो. गुजरातच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही हे लक्षात घ्या. झालं असं की हिमाचलमध्ये मतदान झालं, मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं. त्याच्यापूर्वी 2-3 महिन्याआधी आम आदमी पक्षाच्या बाबतीमध्ये प्रचंड बातम्या तुम्हाला माध्यमातून दिसतील. आता गुजरात कसं निवडणूक लढवणार आहेत, गुजरातमध्ये त्यांनी तिकीट वाटप कसं केलेलं आहे, त्यांचे काय कार्यकर्ते कसे त्यांनी नेमलेले आहेत, प्रचाराचा धडाका कसा चालू आहे. गोपाल इटालिया म्हणून त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी केलेली वादग्रस्त विधानं उकरून काढून जुनी सगळं करून एक वातावरण तापवायचा प्रयत्न ठरवून केला गेला होता. म्हणजे हे आता लक्षात येत आहे. भाजपची टीका करायची, जे नसलेले पण दोष समोर आणायचे, हे ठीक आहे, एक वेळ निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये गरमागरमीमध्ये हे चालून जातो. पण हे अचानक बदललं कशामुळे? की जेव्हा त्यांच्या हे लक्षात यायला लागलं की हे सगळं बुमरँग सारखं आपल्यावरती उलटू शकतं. उत्तर प्रदेशमध्ये अशाच पद्धतीनं अतिशय विखारी आणि विषारी प्रचार, म्हणजे गंगा में लाशें तैर रही है, ते प्रेत कसे पुरलेले आहेत, सगळं अगदी आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत गेलं होतं कोरोनाच्या काळामध्ये. ही सगळी बदनामी केल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्यांदा योगी मुख्यमंत्री असताना निवडणूक लढवली आणि नंतर निवडणूक जिंकून तो परत मुख्यमंत्री झाला, असं कित्येक वर्षानंतरचं उत्तर प्रदेशमधलं पहिलं उदाहरण आहे. किंवा त्या नोएडा आणि गुरगाव परिसरामध्ये जो मुख्यमंत्री जातो तो परत कधी निवडून येत नाही. अशा काहीही अंधश्रद्धा आधुनिक काळातही या पुरोगाम्यांनी पोचल्या होत्या. त्या सगळ्या तोडून मोडून काढत अतिशय ठामपणे टीका तुम्ही काय करायची ते करा, पण प्रत्यक्ष लोकांनी त्यांना मतदान केलं, त्यांचा मतदानाचा टक्का अतिशय महत्वाचा राहिलेला आहे, हे सगळे विसरून गेले. गुजरातमध्ये सुद्धा मागच्या वेळेस जागा कमी झाला तरी मतदान 48-49% पर्यंत गेलेलं होतं भाजपला. त्याच्यामुळे त्यांचा एक मतदारांचा ठाम मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरा जो मुद्दा भाऊंनी खूप आधी उपस्थित केलेला होता की जनता नाराज आहे, बेरोजगारी आहे किंवा बाकीची काय अस्वस्थता ही कोणामध्ये आहे, किंवा तुम्ही कोणाबद्दल सांगताय की ज्या वर्गानं एरवीही तो भाजपच्या मोदीच्या संघाच्या विरोधात राहिलेला होता, त्यांचा मतदार नाही. त्यांचा म्हणून जो मतदार आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे का, तर कुठंच दिसत नाही ती. तो नाराज व्हावा असं काही घडलं का, किंवा तो नाराज व्हावा असा काही निर्णय भाजपनी केंद्रामध्ये असो किंवा गुजरातमध्ये असो घेतला का, असं कुठंच नाही. किंवा त्या एखाद्या स्टेडियमचं नाव कसं बदलून नरेंद्र मोदीचं केलं गेलं, प्रत्यक्षामध्ये ते पूर्ण सगळं मोठं कॉम्प्लेक्स आहे त्याचं नाव बदललेलं नाही, त्याच्यामधलं एका स्टेडियमचं नाव बदललं. पण प्रचार काय करायचा की वल्लभभाई पटेलचं नाव बदलून मोदींनी स्वतःचं नाव त्याच्यामध्ये दिलं. ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या. हे सगळ्या गोष्टी करून झाल्याच्या नंतर ह्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो दिसत नाहीये, हे कळल्याच्या नंतर, आणि उद्या निकाल लागतील तेव्हा आपल्याला मुंह की खानी पडी असं तो हिंदी मधला शब्द आहे, मुहावरा वापरतात ते, तसं याच्यामध्ये तोंडावर आपटायची वेळ येईल असं लक्षात आल्याच्या नंतर
आणि ह्या सगळ्यांनी इतकी टीका केल्याच्या नंतरही आम्ही तो व्हिडिओ वेगळा स्वतंत्रपणे केला होता. हिमाचलमध्ये 75% पेक्षा जास्त मतदान झालं. अगदी तिथे आता थंडीला सुरुवात झाली, बर्फ पडायला सुरुवात झालेला आहे. त्याच्या आधी ह्या निवडणुका उरकून घ्यायच्या होत्या, तेव्हाही काही ठिकाणी बर्फ पडत होता. या सगळ्या अडचणींना तोंड देऊन हिमाचल सारख्या राज्यांनी लोकशाहीच्या पातळीवरती जास्त मतदान करून आपला लोकशाही व्यवस्थेवर कसा विश्वास आहे हे सिद्ध केलं. म्हणजे पहिला झटका बसला या माध्यमांना की ह्यांनी जी आरडाओरडा सुरू केलेला होता की लोकशाही धोकामध्ये आहे, हे फॅसिस्ट आहेत, हिटलरचे नवीन अवतार आहेत, मुसोलिनी आहेत, काय वाटेल ते आरोप केले होते. पण ह्याच्या विरोधातला पहिला पुरावा हिमाचलमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून दाखवून दिला. आता दुसरी गोष्ट, जेव्हा ज्या दोन पक्षांवरती यांचा फार मोठा भर होता गुजरातमध्ये, एक तर काँग्रेस, तो पारंपरिक तिथला विरोधक आहे. मागच्या वेळेस त्यांचे अतिशय चांगले 77 इतके आमदार निवडून आले होते. पण राहुल गांधींनी ज्या पद्धतीने आपल्या पक्षाचा विचका करून टाकलेला आहे आणि पूर्ण पदयात्रेकडं विषय दुसरीकडे नेला, जिथं प्रत्यक्ष निवडणूक होते तिकडे ते फिरकलेच नाही. तरी कशाबशा 2 सभा, म्हणजे ते पदयात्रा थांबून औरंगाबादहून सुरतला गेले, सुरतहून वापस आले, सुरत पुन्हा औरंगाबादला, आणि त्यांनी त्यांची पदयात्रा पुढे चालू ठेवली. म्हणजे तेवढा जर एक अपवाद वगळला 2 सभांचा, तर राहुल गांधी गुजरात निवडणुकीकडे फिरकलेच नाही. माध्यमांना पहिल्यांदा ही जाणीव झाली की ज्याच्या आधारावरती आपण ही भाजपच्या विरोधातली निवडणूक लढवायला घेतलेली आहे ते स्वतःच कुचकामी निघालेले. शेखर गुप्ता या ज्येष्ठ पत्रकाराने एक मुद्दा 2014च्या निवडणुकीनंतर स्पष्टपणे मांडलेला होता की विरोधी पक्षांनी त्यांची राजकीय लढाई स्वतः लढावी. पत्रकार, विचारवंत, कलावंत, बुद्धिवंत यांच्या खांद्यावरती बंदुका ठेवून लढाई लढता येत नाही. राजकीय लढाई निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून स्वतः लढावी लागते. आपल्या पक्षाची जी काही संघटना आहे ती अतिशय व्यवस्थितपणे बळकट अशी बांधावी लागते. असं दुसऱ्याच्या हवाले देऊन किंवा असे लेख लिहून, किंवा आताही ह्या राहुल गांधीच्या पदयात्रेमध्ये तथाकथित सगळे लेखक जे सामील झाले त्यांच्यापैकी एकाला तरी असं वाटायला पाहिजे होतं की गुजरातमध्ये प्रत्यक्ष निवडणूक होते आहे. गुजरात एक काळ महाराष्ट्राचा भाग होता, महागुजरात असं, म्हणजे 48 ते 56 इतक्या कालखंडामध्ये महागुजरात असं होतं. 56 ते 60 या कालखंडामध्ये, 60 नंतर महाराष्ट्र वेगळा झाला, गुजरात वेगळा झाला. असा गुजरात, त्याचा बराचसा भाग आपल्याला लागून आहे. तर हे मराठी साहित्यिक उठून तिकडं का नाही गेले निवडणूक प्रचारासाठी? राहुल गांधीच्या मागं फिरताना तथाकथित काहीतरी सोशल मीडियावरती बातम्या आणि फोटो टाकताना ह्यांच्या हे कसं लक्षात नाही आलं की जिथं प्रत्यक्ष लढाई चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही पाठ फिरवली. म्हणजे खरं तर बडोदा हे मराठी माणसांचं खूप मोठं केंद्र राहिलेलं आहे. गायकवाडांचं त्या ठिकाणी ते संस्थान होतं. तर किमान म्हणजे ज्याला दक्षिण गुजरात म्हणतात त्या भागामध्ये तरी मराठी माणसाचं अस्तित्व आहे. फार मोठं मतदान आहे असं नाही. म्हणजे बडोदा आणि सुरत हा जो विभाग आहे, या विभागात तरी या सगळ्या मराठी लेखकांनी एक पदयात्रा काढायची. आज राजा तू चुकला म्हणणारे जे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष होते बडोद्याला. ते लक्ष्मीकांत देशमुख आणि बाकीचे सगळे साहित्यिक यांना घेऊन त्यांनी एक पदयात्रा बडोदा ते गुजरात सुरत अशी का नाही काढली? हे नाही काढणार, कारण की यांना ते फक्त माध्यमांमध्ये यायचं आणि काहीतरी थोडंफार हे करायचं, याच्याशिवाय गांभीर्य काहीच नाहीये. त्या पदयात्रेवरती थोडाफार माध्यमांचा फोकस होता आणि त्यांनी सावरकरांच्या विरोधामध्ये विधान करून अजूनच फोकस आपल्याकडे ओढून घेतला राहुल गांधींनी, आणि त्या प्रकाशामध्ये यांनाही नाव निघायचं होतं म्हणून. अन्यथा हे सगळे मराठी लेखक राजा तू चुकला म्हणणारे तेव्हा आता प्रत्यक्ष जिथं राजा चुकला असं यांना वाटतं त्या गुजरातमध्ये नाही गेले. बडोदा ते सुरत किंवा त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदयात्रा, सभा, बैठका छोट्या हे तिथल्या माध्यमांना हाताशी पकडून अशा गोष्टी या लेखकांना करता आल्या असत्या. हे कोणीच केलं नाही. म्हणजे पुरोगामी माध्यमांना जो झटका बसला हिमाचलच्या निवडणुकीच्या टक्क्यावरून, मतदानाच्या टक्क्यावरून, तेव्हा त्यांनी हात आखडता घेतला. हे सगळे तथाकथित लेखक महाराष्ट्रातून ती यात्रा पुढे गेली. तेवढ्यापुरतं ते नांदेडच्या परिसरापुरते गेले. विदर्भातही फारसं कोणी फिरकलं नाही, संपून गेला तो विषय. माध्यमांना हे कळल्याच्या नंतर त्यांनी हात आखडता असा घेतला. त्यांना भाजपची बाजू नाही घ्यायची हे आपण समजू शकतो, त्यांना टीकाच करायची, पण ही टीका आपल्यावरती उलटू शकते, आपल्यावरती अजूनच सर्वसामान्य लोकांचा रोष येऊ शकतो. हे लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही बघा की माध्यमांमधून, विशेषतः पुरोगामी माध्यमांमधून गुजरातच्या बातम्याच गायब झाल्या. आता तर अशी परिस्थिती आहे की गुजरातमध्ये निवडणूक होती की नाही ही
तथाकथित ह्यांच्या भाषेमध्ये म्हणजे बाकीची जी माध्यमं आहेत किंवा गोदी मीडिया आहेत त्यांच्यातून तरी कळतं की निवडणूक चालू आहे आणि काय नाही ते. पण ह्या सगळ्या पुरोगामी माध्यमांनी गुजरातची निवडणूक पूर्णपणे सोडून दिलेली आहे. राहुल गांधी ते गंभीर नाहीत निवडणुकांच्या बाबतीत. आम आदमी पक्षाने जो विचका स्वतः करून घेतला, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असो, त्यांची वक्तव्य असो, अरविंद केजरीवालनी तर वाटेल तशी बडबड सुरू केलेली आहे आणि त्यांचे एकानंतर एक मंत्री, आमदार, खासदार, खासदार तर नाहीच आहेत, आमदार तुरुंगात चाललेले आहेत आता वेगवेगळ्या खटल्यांमध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मीडियानं आपला हात मागं ओढून घेतलेला आहे हेच दिसतं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.